सूर्या नदीच्या संरक्षणासाठी एकजूट व्हा, पर्यावरणासह मानवजात वाचवा, हे आव्हान स्थानिक भूमिपुत्रांनी केले। पालघरच्या लोकप्रतिनिधींनो, एकत्र या, पालघरच्या मातीशी एकनिष्ठ लढा द्या। महाराष्ट्र भूषण यंत्रमंडळ तारापूर हे नेहमीच बोलक्या बाहुलीचा खेळ करत असते, त्यामुळे भांडवलदारांच्या इशाऱ्यावर काम करणाऱ्या प्रशासनाला रोखठोक उत्तर देण्यासाठी सर्वसामान्य लोकांची आत्ताही जनचळवळ सुरू झाली पाहिजे। पालघर जिल्ह्यातील विराज कंपनीच्या प्रस्तावित विस्तारीकरणावरून आता वातावरण चांगलंच तापलंय। ग्रीन झोनमध्ये होणाऱ्या या प्रकल्पाविरोधात स्थानिक नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली असून लोकप्रतिनिधींनाही एकत्र येण्याचे थेट आवाहन करण्यात आलंय। खासदार श्रीकांत शिंदे, आमदार राजेंद्र गावित, आमदार विलास तरे आणि आमदार विनोद निकोले यांच्याकडे निवेदन देत नागरिकांनी स्पष्ट शब्दात भूमिका मांडली आहे। पालघरच्या सर्व लोकप्रतिनिधींनी आता राजकारण बाजूला ठेवून एकत्र यावे आणि सूर्या नदीच्या पाणी वाचवण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे। औद्योगिक विकासाच्या नावाखाली पर्यावरणाची हानी होत असल्याचा आरोप करत विकास हवा, पण तो शाश्वत हवा, असा ठाम संदेश देण्यात आला। सूर्या नदीसह संपूर्ण परिसराच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्याचा इशारा देत ही लढाई केवळ आंदोलनाची नाही, तर भविष्यातील पिढ्यांच्या जगण्याची आहे, असेही स्पष्ट करण्यात आले। आता नदी आणि पर्यावरण वाचवण्याची जबाबदारी केवळ प्रशासनाची नाही, तर लोकप्रतिनिधी आणि सर्वसामान्य नागरिकांचीही असल्याचे अधोरेखित करण्यात आले।